नाही, जी पक्षाची आढावा बैठक अहिल्यानगर जिल्ह्याची झाली त्यामुळे सर्व जिल्हाध्यक्ष असेल, जिल्ह्याचे पदाधिकारी, तालुक्याचे पदाधिकारी असेल, अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये तिथं चर्चा झाली। त्यामुळे आतमध्ये तर काही वाद झाला नव्हता। बाहेर आल्यानंतर जर काही झालं असेल तर ते त्यांच्या व्यक्तिगत स्वरूपाचं काय असू शकतं, पक्षांतर्गत तर काय मला जाणवलं नाही। शरद पवार पक्षाचे पदाधिकारी वगैरे असं म्हटलं जातं, त्यांचं नाव काय आहे आणि त्यांच्याकडे काय सध्या? नाही, आता मी तर आतमध्येच बैठक झाल्यानंतर आम्ही मंत्री महोदय आम्ही होतो, त्यामुळे मी काही ती पूर्ण माहीत नाही। परंतु आतमध्ये बैठकीमध्ये तर कुठल्याही प्रकारचा कुठल्याही विषयावरून वादविवाद झाले नव्हते। बाहेर आल्यानंतर त्यांच्यात अंतर्गत काही असेल तर ते मला माहीत नाही। पदाधिकाऱ्यांची बैठक होती, ते लोक नेमके कोण होते, कुठल्या पदावर होते, काय समोर येते आतमध्ये आले होते? काही तुम्ही नाही, आतमध्ये झालंच नाही। आता या बाबतीत निश्चितच नंतर आतमध्ये आले होते ते. आत्ताच जे आपले मंत्री महोदय आहेत उदय सामंत साहेबांबरोबर मी सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये होतो, त्यावेळेस साहेबांनी सांगितलं की याबाबतचा सर्व अहवाल पक्षाच्या स्तरावरती घेऊन जर काही झाला असेल तर ते शिंदे साहेबांना। तुम्ही यांना ओळखता का? हा जो व्हिडिओ आहे हे जे आहेत हे कोण आहेत? नाही, हे तर पदाधिकारी माझ्या पाहण्यातले नाही आहेत। हे पदाधिकारी नाही का तुमचे? ओळखता आहे का तुम्ही यांना? नाही, सचिन जाधव आहेत ते महानगर प्रमुख आहे सचिन जाधव, बाबू शेठ टायरवाले म्हणून असं त्यांचं नाव आहे, काय माहिती? मी शिवसेना पक्षामध्ये नवीन आमदार आहे। यांना 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 ओळखता का? हे कोण आहे? सचिन काय नाव? सचिन जाधव। शरद पवारांच्या राष्ट्रवादी नाही, मग ते आतमध्ये तर हा कुठला विषय झाला नव्हता, त्यामुळं काही गैरसमजूतून काही प्रकार झाला आहे का यावर निश्चित वरिष्ठ मंत्री महोदय आहेत, पक्षाचे सचिव मोरे साहेब सुद्धा इथं आले आहेत, तर त्याबाबतची त्यांच्याशी चर्चा करून असा काही प्रकार बाहेर झाला असेल तर निश्चितच तो आमच्या दृष्टीने चांगला नाही आहे। याबाबत शिंदे साहेबांना पक्ष सचिन जाधव काय जे नाव आहे त्यांचं, हे कुठल्या पदावर आहे तुमच्या पक्षाच्या? नाही, आता तर मला माहीत नाही तिथली, कारण मी उत्तरेचा जिल्ह्यामध्ये आहे, पण सचिन जाधव हे आमचे तिथले पदाधिकारी आहेत। मग आता जर झाला असेल तर ते मंत्री महोदय आणि सचिव साहेब त्यांच्या स्तरावरती तसा अहवाल शिंदे साहेबांना देतील आणि त्यानुसार त्यांनी बैठकीत काहीतरी नाराजी व्यक्त केली होती। नाही, मी बैठकीत सुरुवातीपासून शेवटपर्यंत होतो, त्यामुळं त्यांनी काय अशी मागणी केली मला जाणवली नाही तिथं।